पारिवारिक नैतिकता. एक पारिवारिक व्यक्ती समूह म्हणजे आपल्या घरातला जो परिवारातले व्यक्ती समूह सगळे मिळून अन्य पारिवारिक व्यक्ती समूह म्हणजे आपल्या बाजूला किंवा आपल्या गावामध्ये किंवा आपल्या वस्तीमध्ये अन्य पारिवारिक व्यक्ती समूह त्या परिवाराशी व्यक्ती समूह के साथ प्रत्यक्ष प्रेम करुणा बंधुभाव बनाने वाली नीती. आपल्याला पहिले घरामध्ये नीती वापरावं लागेल की घर आपलं कसं जुळून राहील, घराघरामध्ये आपण कसं चांगलं प्रेमाने वागू, एक नीती बनवावं लागेल. हे कठीण गोष्ट आहे कारण आतापर्यंत आपण ती नीती बनवली नाही. आता तुम्हाला नीती बनवावं लागेल. सुनेचं पटत नसेल तर पटवून घ्यावं लागेल, एक दिवस जावं लागेल आणि एकत्र जेवण करावं लागेल. जे काही मनमुटाव आहे आपल्या आपसामध्ये ते मिटवावं लागेल कारण हे आपसातली दुश्मनी हे सगळ्यात खतरनाक आहे. आपल्या घरामध्ये जे त्याला म्हणतात क्लास कॉन्फ्लिक्ट, हा जो आपसामधला वर्ग कलह हा सगळ्यात दुःखाचं कारण आहे. सगळ्यात अगोदर आपल्या जीवनामध्ये दुःख निर्माण करते तर हा वर्ग कलह. आणि म्हणून आपल्याला याच्यातून दुःख दूर करायचं असेल तर आपल्याला आता सुरुवात करायची आहे. जे काय होईल वरच्या लेवलवर ते होईल. आपल्याला त्याचं काही घाबरायचं नाही. जे होईल ते सगळ्यासाठी होईल तर आपल्यासाठी होईल कारण त्याला जबाबदार ते नाही आहे. ब्राह्मण हा कारण सोडतो. त्याच्यावर आता माझं लिखाण सुरू आहे, आज कंप्लीट होईल की ब्राह्मणाची पॉलिसी कशी असते. ब्राह्मण कारण सोडतो. ब्राह्मणांनी बुद्धाला चमत्कारिक अलौकिक हे बनवण्यासाठी या देशामध्ये वातावरण तयार केलं. असे भिक्षू तयार केले. अशा प्रकारचं त्यांनी वातावरण निर्माण केलं. आपल्या लोकांना समजलं नाही की बुद्धाला का बरं चमत्कारिक करत आहे. बुद्धाचा धम्म हा चमत्कारिक कसा होऊ शकते. वैज्ञानिक बुद्धाचा धम्म आहे. वैज्ञानिक असताना चमत्कारिक कसा होऊ शकते याच्यावर आपण कधी विचारच नाही केला. तर जसं त्यांनी ब्राह्मणांनी या देशामध्ये वातावरण निर्माण केलं तसंच वातावरण आम्ही सुद्धा त्याला सपोर्टिंग अशा प्रकारे वागत राहिलो आणि त्याच्यामुळे आपल्या लक्षात नाही आलं. आता जेव्हा त्याचे परिणाम त्यानं कारण सोडले, कारण एकदा सोडल्यानंतर त्याचा परिणाम होते. कारण चुपचाप बसत नाही. तुम्ही एखाद्या दलित वस्तीच्या ठिकाणी दारूचं दुकान उघडा. कारण सोडलं त्यांनी, दलित वस्तीमध्ये दारूचं दुकान ओपन केलं. आज लोक प्यायला नाही गेले, उद्या तरुण पिढी जाईल, उद्या ते कारण सोडलं तर ते होणारच आहे. त्यांनी कारण निर्माण केलं. तसंच हे जे दैवी चमत्कारिक अलौकिकता त्याच्या भरोशावर सम्राट अशोकानंतर जे प्रतिक्रांती झाली त्या प्रतिक्रांतीचं कारण असेल तर बुद्ध धम्म त्यावेळेस ज्यावेळेस बुद्धाला विष्णूचा अवतार बनवण्यात आला त्यावेळेस बुद्ध सुद्धा चमत्कारिक अलौकिक पद्धतीने महायान पंथाने केलेलं होतं तयार. आणि अंगात यायला लागलं बुद्ध. आपल्या बायांच्या अंगात येते भूत हे वगैरे येते. कशामुळे येत आहे की त्यावेळेसच्या स्त्रिया ज्या होत्या त्यांच्या अंगात यायला लागलं. बुद्ध अंगात आम्ही हे मंत्र म्हटलं तर ते अंगात येते. मग बाईच्या अंगात आल्यानंतर ती जी शब्द आता बाहेरच्या देशामध्ये बघा तुम्ही एक मंत्र मारला तरी बुद्धामधली गाथा एक म्हटली तो मंत्राप्रमाणे आहे. ते म्हणते आता बरं वाटते. अशा प्रकारची परिस्थिती इतकी भयानक परिस्थिती निर्माण झाली आणि ती बाहेरची परिस्थिती निर्माण करण्यासाठी यांनी श्रीलंकेचे भिक्षू आणले, थायलंडचे भिक्षू आणले. इथं नव्हतं तेवढं. हे जेव्हापासून बाहेर देशातले भिक्षू यायला लागले म्हणजे यांनी त्यांना विजा देऊन यांनी बोलावलं ब्राह्मणांनी की तुम्ही या, इथं आंबेडकरवादी बुद्ध धम्म आहे, हा नष्ट झाला पाहिजे, तुम्ही चमत्कारिक बुद्ध धम्म घेऊन या. मग आपले लोक थायलंडला जायला लागले, आपले लोक श्रीलंकेला जायला लागले, तिथून प्रशिक्षण घेऊन येऊन राहिले किंवा तिचे भिक्षू इथं येऊन तुम्हाला शिकवून राहिले विदाऊट बाबासाहेब सगळा चमत्कारिक बुद्ध. आणि त्याचे परिणाम आता आपल्याला भोगावं लागत आहे. श्रीलंका वाचवू शकत नाही, थायलंड वाचवू शकत नाही. त्यांच्यामध्ये काय हिंमत आहे. भारताची लोकसंख्या किती, भारताच्या समोर हे बौद्ध राष्ट्र टिकू शकत नाही, एक शब्द नाही बोलू शकत. फक्त त्यांना भीती आहे चायनाची.
चायनाने एक आवाज उचलला तर चायना हा कम्युनिस्ट विचाराचा आहे. तिथं ते धर्म हे नाही चालत. तिथं भिक्षूला वगैरे चमत्कारिक हे करूच देत नाही. मुसलमान आहेत तरी त्यांना काही करू देत नाही. सरळ सरळ ज्ञानाच्या याच्यावर चाला, वैज्ञानिक दृष्टिकोनाने चाला. त्यांना ते करूच देत नाही. त्याच्यामुळे तो म्हणेल चायना, तुमचे कर्माचे फळ भोगा आता. आम्ही कशाला येऊ तुमच्या याच्यामध्ये? तो कशाला येईल आपल्या देशात? श्रीलंका आता किती बर्बाद झाली माहिती आहे का? आतमधून सगळे बुद्धिस्ट श्रीलंकेला एवढी गरिबी निर्माण झाली. मग एवढे परित्राण चालतात, एवढ्या गाथा चालतात ना, 5 वेळ वंदना होते, मग त्या देशाची परिस्थिती का नाही दुरुस्त होत आहे? का नाही होत? मग बुद्ध का जागृत होत नाही? बुद्ध का प्रसन्न होत नाही? त्या देशातील लोकांची परिस्थिती का चांगली करत नाही? कारण हे सगळं नसते. माणसाच्या कर्मावर सगळं अवलंबून आहे. माणसाचे कर्मच दैवी चमत्कारिक झाले तर तुमच्यामध्ये अंधश्रद्धा निर्माण होणार आहे. आणि अंधश्रद्धा एकदा निर्माण झाल्या त्या तुम्हाला खाऊन टाकणार आहे. जसं एखाद्या झाडाला कीड लागते आतमधून, वरून झाड चांगलं दिसते, आतमधून पोखरून टाकते, तशी या अंधश्रद्धा विज्ञानवादी जो विचारसरणी आहे त्या फक्त अंधश्रद्धा दाखवतो. ब्राह्मण हा कधी अंधश्रद्धेमध्ये राहत नाही, स्वतः नाही जात. आणि या सगळ्या षडयंत्र तुम्हाला समजलं पाहिजे. तर याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे? आपलं घर तर जोडायचंच आहे, परंतु समाज परिवार जोडायचे आपल्याला. एका परिवाराने दुसऱ्या परिवाराला जोडायचं आहे. अशा प्रकारे परिवार जोड. आता जसं तुम्हाला याचं उदाहरण देतो की भंगी समाज आहे. भंगी समाज महाराष्ट्रामध्ये, चमार समाज आहे, दलित असंच आहे, मांग समाज आहे, मांग समाज आहे, प्रधान आहे, गोंड आहे, हा समाज आहे. या समाजाकडे आपण गेलो का कधी? संपर्क साधण्याचा प्रयत्न केला का? नाही केला आपण. कारण आपल्या परिवारामध्ये सुख नाही ना. आपल्या परिवारामध्ये बरोबर परिस्थिती गंभीर आहे. आपल्या कोर्टामध्ये जास्तीत जास्त भांडणाचे केसेस आपल्याच आहे. आपल्याच परिवारामध्ये नाही बरोबर, तर दुसऱ्या परिवाराकडे आपण कसे जाऊ शकतो? आणि त्यांनी आपला ब्राह्मण समूह, हा जो व्यक्ती समूह आहे, ब्राह्मण व्यक्ती समूह, त्यांनी एक केला पूर्ण. त्यांच्यामध्ये बंधुभाव, नैतिकता त्यांनी एक केला. आणि त्यांनी हा पारिवारिक व्यक्ती समूह एक करून ते गोंड परिवाराकडे गेले. ब्राह्मण गोंड परिवारामध्ये गेला, भंगी परिवारामध्ये गेला, चमार परिवारामध्ये गेला, मांग परिवारामध्ये गेला, प्रधान परिवारामध्ये गेला. तिथं जाऊन त्यांच्या घरी जाऊन हे RSSचे लोक ब्राह्मण त्याच्या घरी जाऊन चहा प्यायला लागले, त्यांच्या घरी बसायला लागले, त्यांच्या घरी जेवण करायला लागले. तर या व्यक्ती समूहाने यांचे व्यक्ती समूह जोडले. आणि आज त्यांनी वास्तविक आपण जोडायला पाहिजे होते यांना, पण तो आपलंच बरोबर नाही. आपल्यामध्येच अनेक लोक ताटातूट आहेत, आपण दुसऱ्याला कसं जोडणार? जेव्हा आम्ही मुसलमानाकडे जात होतो तेव्हा ते, अरे क्या मुस्लिम समाज को जोड़ने आए, पहले अपना समाज तो जोड़ो. काय बोलणार आहोत मुसलमानासमोर? जो आपलंच बरोबर ठिकाणं नाही आहे तर आपण दुसऱ्याला काय जोडू शकतो? आणि म्हणून त्यांनी आज त्यांच्याकडे गोंड समाजाचे BJP कडे आहेत का नाही? BJP मध्ये आज गोंड समाजाचे आहे, भंगी समाजाचे आहे, चमार समाजाचे आहे, मांग समाजाचे, प्रधान समाजाचे आहे, SC ST आज त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर आहे. तो कोणाकडे पाहिजे होता? आपल्याकडे पाहिजे होता, आंबेडकरवादी लोकांकडे पाहिजे होता. परंतु आंबेडकरवादी लोकांना समूह जोडण्याची पद्धतच नाही आहे. आंबेडकरवादी एवढा क्रोधी झालेला आहे, एवढा क्रोधी, एवढा तिरस्कार, एवढा द्वेष की तो पटकन तोडून टाकते. एका शब्दामध्ये तोड. आज से बस तेरा मेरा कट, आज से तू मेरे साथ आना नहीं, आज से तू मिलना नहीं, आज से मेरे घर में पैर नहीं डालना. इथपर्यंत आपली कठोर भाषा असते, कठोर वाणी असते. आपण एका शब्दात तोडून टाकतो लोकांना. परंतु ते नीती वापरतात. हा बदमाश आहे ना, मग त्याच्याशी तशीच नीती वापरून त्याला जोडा, त्याला तोडणं. बदमाश लोकही कामी येतात, गुंडे लोकही कामी येतात, दारू पिणारे कामी येतात. सगळ्या लोकांना ते वापरून घेतात, तशी नीती वापरतात. आपण तशी नीती वापरली नाही. वापरली का?
आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धायन धम्मामध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे. मी आपल्या जवळचं एकही सांगत नाही. एवढं बाबासाहेबांनी तुम्हाला सतर्क केलं, पण बाबासाहेबांवरच आपला विश्वास कमी झाला ना. मुळात मुळात इथं गोष्ट आहे, इतकं खतरनाक गोष्ट आहे मुळात, की बाबासाहेबांनी आपल्यासाठी एवढं काही केलं, पण आपण बाबासाहेबांवर विश्वास केला नाही. बाबासाहेबांनी आपल्याला सगळं काही दिलं, पण आपल्यामध्ये तो विश्वास जो होता हळूहळू कमी झाला. झाला की नाही? पहिलं तुमच्या काळामध्ये तुम्ही तरुण होते त्यावेळेस बाबासाहेबांसारखे रक्त सांडवायला तयार, बाबासाहेबांसारखी काय लोक जीव द्यायला तयार, बलिदान केलं. पण आज आहे का तरी परिस्थिती? आता मला एक चंद्रभानी नगरची गोष्ट आठवते. मी चंद्रभानी नगरच्या विहारामध्ये असताना की एक मुलगा येरवाडा, मराठवाड्यामध्ये येरवाडा जेल आहे, तिथं होता तो कैदी म्हणून. आता त्याने फोन केला की आई 2 दिवसात माझी मुक्तता होणार आहे, मी परत येणार आहे, माझी सजा पूर्ण झाली. त्यांनी 2 दिवसापूर्वी फोन केला. घरचे लोक वाट पाहत होते. दुसऱ्याच दिवशी घटना की त्याचा मरण पावला, त्याचा प्रेत आला. किती क्रूर लोक आहेत, आहे ना? बरोबर. इतके क्रूर आहे. हिंदू किंवा हे जे बाकीचे लोक आहे, बौद्ध मनुष्य हा कधी भी करुणा मैत्रीचा आहे, पण तो आपल्याशीच वाईट वाटते, दुसऱ्याशी मैत्री करेल, दुसऱ्याबद्दल बंधुभाव ठेवेल, पण आपल्यामध्येच भांडण्याची जी प्रवृत्ती आहे ही आपल्यासाठी इतकी घातक आहे की थोड्या गोष्टी, मोठे प्रश्न राहत नाही आपल्या ह्याच्यातले, मोठे प्रश्न बिलकुल राहत नाही. संपत्तीसाठी भांडणं होत नाही, कशासाठी भांडणं होत नाही, थोड्या शब्दावरून भांडणं होतात. आणि एवढा समाज हा आंबेडकरी समाज पूर्ण उद्ध्वस्त झाला. थोड्या शब्दासाठी, थोड्या वाक्यासाठी, थोड्या गोष्टींवर भांडत गेलो. आज आपली अशी परिस्थिती आली आहे. आणि यांनी काय केलं? यांना जोडलं. एका परिवाराने, एका व्यक्ती समूहाने या लोकांना जोडलं. आज तो प्रबळ झाला. वास्तविक आम्ही करायला पाहिजे होतं ते. अशी गोष्ट झाली. हा, सत्य आहे ना. आता आपल्याला सुरुवात करावं लागेल. आता बाजूचा जरी ओबीसी असेल, मुस्लिम असेल, त्याच्याशी तुम्ही मुस्लिम धर्म स्वीकारू नका ना. त्यांनी बौद्ध धर्म नाही स्वीकारला ते चालेल. कांशीरामजीने म्हटलं बौद्ध करते क्या फायदा, तुम देने वाले बौद्ध बनो पहिले. आम्ही बौद्ध मुसलमान आहे, बौद्ध बनते का? आणि तो बौद्ध नाही बनला तर काय करा, पण प्रेमाचे नाते तर ठेवा तुम्ही. त्यांनी बौद्ध बनलंच पाहिजे असं थोडंच आहे. एखादी मातंग समाजाचा मुलगा आहे, त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला पाहिजे तसं नाही. तो आंबेडकरवादी आहे आणि आपल्याशी मिळून मिसळून वागणारा समूह आहे, तर त्याला जोडायला काय हरकत आहे? आणि तुम्ही बौद्धामध्ये जोडत नाही ना, बरोबर. तर इतर समाजाला जोडून काय करता तुम्ही? बौद्ध बनवून काय? लाभलेले भंतेजी यांनी आपल्या धम्मादेशनेमध्ये हे सांगितलं की एक आणि प्रेमाचे आपल्याला बंधुभाव आणि प्रेम करुणा कशी प्रस्थापित करता येईल. अगोदर आपण आपल्या घरापासून सुरुवात करायची आणि नंतर आपल्या एका परिवाराने दुसऱ्या परिवाराशी कसे नैतिकता प्रस्थापित करता येईल. आणि डॉक्टर बाबासाहेबांचे विचार जोपर्यंत आपण आत्मसात करणार नाही आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांनी जोपर्यंत आपण चालणार नाही तोपर्यंत आपल्या समाजाचा विकास होणार नाही किंवा समाजाची उन्नती होणार नाही. हे आपल्या धम्मदेशनेमधून आयुष्यमान भंतेजीने आपल्याला मार्गदर्शन केलेले आहे. आपल्याला खूप असे मोलाचे जे विषय सांगितले आहेत ते खूपच म्हणजे असे चांगले आपल्या मनाला भेदून घेणारे विषय आहेत. तर भंतेजींनी आपल्याला सांगितलं की करत असं देवाऱ्यात ठेवल्यासारखं केलं आहे. तर ते मी पण आता डोंबेश्वरीला गेली होती, तिथे बघितलं आहे. जिथे भगवंतांनी 6 वर्ष तप केलं त्या डोंबेश्वरीला, तिथे एका ठिकाणी अशी भगवंताची मूर्ती आहे आणि बाजूला असं काहीतरी वेगळंच असं ते असं साडी बिडी गुंढाळल्यासारखे असे 2 अशा छोट्या मूर्त्या ठेवल्या. तर आम्ही तिथे गेलो आणि बघितलं की हे तर पूर्ण अंधश्रद्धेकडे चाललंय. त्यांच्या हाताला असे गंडे वगैरे बांधून होते. मग आम्ही तिथे गेलो आणि तिथे आम्ही काय म्हणते आपली बुद्धांची वंदना केली
त्रिशरण पंचशील घेतला आणि बाबासाहेबांचा जयघोष केला सगळ्यांनी मिळून. तर आम्हाला त्यांची अशी काही भीती वाटली नाही की हे म्हणजे ते आहेत अरे आपलं आहे तर आपण तर ते दाखवणारच ना. आणि भंतेजींनी सांगितलं की ह्या म्हणजे गाथा वगैरे घेतल्याने काय होते काय नाही. पण मला असं वाटते की आपण आपल्या घरी जे वंदना वगैरे घेतो त्याच्यामुळे आपल्या घरातले जे लहान लहान नातवंड वगैरे असतात किंवा मुलं असतात ज्यांच्या घरी, तर त्यांना बाबासाहेब, माझी आजी हे काय करते आहे, माझी मम्मी हे काय करते आहे आणि ही काय बोलते आहे, तर नाही निदान ते थोडे मोठे झाल्यावर त्यांना हे समजलं पाहिजे की ही म्हणते हे काय आहे. आणि बाबासाहेबांचा पण जयघोष करते तर बाबासाहेब काय आहेत, मग या प्रेरणेतून त्यांना बाबासाहेब समजायला मिळेल, बुद्ध समजायला मिळेल. तेव्हाच तर ते समोर पण जातील ना की काय आहे बा हे. तेव्हाच त्यांना म्हणजे असं विचार करण्याची जी शक्ती आहे ती उत्पन्न होईल की आहे, करते तर आहे माझी मम्मी, पण हे करते तर काय करते आणि हे काय आहेत बाबासाहेब. तर मग ती काही नाही थोडंसं वाचायला लागेल, समजायला लागेल, तेव्हा कुठे तिला समजेल. पण आपल्या घरी जर आपण हे काही केलंच नाही आणि असंच राहिलो फक्त जसं, तर तसं पण मला वाटते होऊ नाही शकेल, की समजेलच नाही मुलांना की बाबासाहेब काय आहेत आणि बुद्ध काय आहेत, कारण बिहारात तर मुलं येत नाही. तर मला असं वाटतं की हे पण थोडंसं आपण समजून घेतलं पाहिजे. आणि भंतेजींनी सांगितलं परिवाराविषयी, तर बरोबर आहे, भंतेजींनी एकदम करेक्ट सांगितलं की आपण आपलं स्वतःच घर सुधरवू शकलो नाही, जोडू शकलो नाही, तर दुसऱ्यांच्या घरा आपण काय जोडू शकेल आणि त्यांना काय आपण आपला सांगणार आहे की असं करा तसं करा, कारण आपण स्वतःच्याच घरामध्ये अंधार पैदा केला आहे, तर दुसऱ्याच्या घरी प्रकाश काय देऊ शकेल, हे यातून भंतेजींनी सांगितलं. आणि मला वाटते मला एवढंच काहीतरी थोडंसं समजलं आहे ते मी तुमच्या समोर सांगितलं आणि एवढेच बोलते. माझे हे 2 शब्द मी इथे संपवते. सर्वांना भंतेजी सांगतात की आजचा आपला समाज म्हणजे सगळेच लोक तर ते चमत्काराकडे जास्त चाललेले आहेत. बाबासाहेब हे म्हणजे आधी समजत होतं, जे अनपढ होते, जे लोक अनपढ होते त्यांच्या एका बोलण्यावर ते जीव द्यायला तयार होत होते, संघर्ष करत होते, बलिदान देत होते, तेव्हा त्यांना समजत होते. पण आज आपण इतके शिकले सवरले एज्युकेटेड ऑफिसर झालेले आहे, IAS झालेले आहे काही, पण ते लोक काही समाजाकडे तर लक्षच देत नाही. पण त्यांनी ते समाजाला तर काही सांगतच नाही, फक्त स्वतःच बघत आहे. आणि भंतेजी म्हणतात की आपल्या परिवारातच एकी नाही आहे तर आपण बाजूच्या सोबत पण भांडतोच, त्याच्यासोबत पण आपण एकी नाही हे करू शकत, काय समाजाला म्हणजे सुधारणार आहे. प्रत्येक जण फक्त स्वतःचा विचार करत आहे. आजची अशी परिस्थिती आहे. बाबासाहेब तर विसरूनच गेलेले आहेत. भगवान बुद्ध फक्त वैज्ञानिक विचाराचे आहे, तिथे चमत्कार दैवी असं काहीतरी त्यांनी म्हणजे विचार मांडलेले आहे. भंतेजी सांगतात की प्रत्येक घरी आता काही घरी इत्तू बाबाचेच फोटो दिसतात. तिथे ते पोहे चारले की चमत्कार दाखवतील बा, असं काहीतरी होईल, असंच चमत्काराकडे खूप लक्ष देत आहेत म्हणजे लोक. आणि म्हणतात ना की भंतेजी सांगतात की विष्णूचा अवतार मानलेला आहे, तर हे लोक सगळे पसरवत आहे आणि त्याच्या मागे आपण जात आहोत. म्हणजे चांभार सुद्धा म्हटलेलं आहे तुम्ही, हे सुद्धा त्याच विचाराचे आहे. ब्राह्मणाच्या कडे माझी एक मैत्रीण आहे, मी तर तो विचार नाही करत, माझी एक मैत्रीण आहे, तिच्या घरात शेजारी ब्राह्मण राहतोय. त्यांनी त्या दिवाळीमध्ये सकाळपर्यंत, रात्रीपासनं सकाळपर्यंत दिवे लावतात ते लोक, सकाळी पण विजू देत नाही. तिच्याकडे आम्ही गेलो, असंच फिरतो म्हणजे फिरायला असंच गेलो, तर तिच्याकडे तो दिवा सुरू होता सकाळचे 7 वाजता सुद्धा. तर आम्ही म्हटलं नाही म्हणे, हे ब्राह्मणाकडे राहते म्हणे, त्यांची पद्धत आहे म्हणे, तर आम्ही पण तसंच करतो म्हणे. बापरे, मी म्हटलं तू कधी सुधरशील, हे फायद्याचं नाही, ते सगळं आपल्याला नांदाला लावून दिलेलं आहे, भीतीपोटी आपण करत आहोत, भीती दाखवलेली आहे त्या लोकांनी आपल्याला. नाही असं केल्याने असं होईल, नाही केलं तर तुमच्यावर कोपेल, अशी तुम्हाला भीती दाखवलेली आहे आणि तुम्ही त्याच्याच मागे चाललेले आहे. काही होत नाही, मी तर काहीच करत नाही, माझं सगळं चांगलं आहे. मी तर काहीच. त्याची सांगतात की चमत्कार, आणि हे तरुण पिढी आली पाहिजे इथे, तेव्हा त्यांना, आता तर हे आपल्याला सगळ्यांना समजते, तुम्ही जे सांगता हे आम्हाला सगळ्यांना कळते, पण हे जे आहे, जसं आता माझ्याच मुली, म्हणजे मी माझ्याच घरापासून सुरुवात करते, तर हे त्यांच्या डोक्यात गेले पाहिजे विचार.
कधी कधी परीक्षा होते तर माझी मुलगी म्हणते, माझी मैत्रिणी ब्राह्मण पण मुलगी म्हणजे मैत्रिणी आहे, ती म्हणते त्या या देवाकडे जाते, गणपतीकडे जाते, आणखी काय काय दत्त काय कुठे कुठे जाते, तर मला करू दे म्हणते ती, तिला कशी नोकरी पटकन लागली किंवा तिच्यावर किती प्रसन्न होते बा देव, अशी ती म्हणते. मी म्हटलं नाही, तू फक्त अभ्यास कर, तुला त्याचं फळ मिळेल, फक्त अभ्यास कर. याच्या उपासक उपासिकांना मैत्रीपूर्ण जय भीम. मी पूर्ण वर्गात अटेंड नव्हतो, त्याच्याबद्दल सॉरी. आणि जेवढं ऐकलं त्याच्याबद्दल बोलणार आहे. ज्या आपल्या समाजामध्ये जे गैरप्रकार सुरू आहेत त्याच्याबद्दलच आमचे लोक डॉक्टर, वकील, इंजिनियर जे झाले, आता 2-4 दिवसाआधी आमच्या नात्यामध्ये एका व्यक्तीचं निधन झालं. त्यांचा मुलगा डॉक्टर आहे, तर त्याने ते प्रेत नेताने ते हे ठेवतात, त्याला काय म्हणते, पिंड नाही, विश्राम करायसाठी ते ठेवतात, विसावा करायसाठी ठेवतात. आता जो मेला व्यक्ती त्याला कशाला विसावा पाहिजे, थकला बा, मेहनत केली ना थकला तर त्याला विसावा, असं काही प्रकार आहे का? बरं, ठेवतात तर ठेवतात, त्याच्या बाजूला ते 4-5 प्रकारचे धान्य असते, ते चारी बाजूला ठेवतात. मी त्याच्यावर इतका बावरलो, म्हटलं अरे तुम्ही डॉक्टर, तो डॉक्टर आहे त्यांचा मुलगा, तुम्ही सांगायला पाहिजे त्यांना. हे काही लोक जाणून बुजून असं नका करू, तसं नका करू, फलान नका करू. मी म्हटलं तिथे तर म्हणे आता त्यांच्या घरचा व्यक्ती मरण पावला आणि ते दुखात आहेत, तर ह्या चुकीच्या गोष्टी केल्याने दुःख दूर होणार काय का? पण हे अंधश्रद्धा हल्लीच्या काळात खूप पसरत चालली. तर त्याच्यापासून जो आपल्या परिवारामध्ये असं करत असेल तर आपणही त्यांच्यासोबत जातो, पण त्यांना म्हणतच नाही. ठीक आहे, जेवण केलं, पोटभर चाललं आपल्या घरी, पण जो चुकीचं करते त्याला टोकणं जरुरी आहे. माझा भाचा डॉक्टर आहे, ते माझी बहीण मरण पावली तेव्हाही त्याला मी सुनावलं, त्याच्या घरी हे असे प्रकार झाले, त्याने म्हटलं हे बरोबर नाही म्हटलं. तर जिथे जिथे चुकीच्या गोष्टी होत असतील तिथं ते त्यांच्या निदर्शनास आणून द्यायला पाहिजे. जे अशिक्षित लोक होते तेव्हा आपल्याला एक म्हणता येत होतं की बा ते शिक्षित नाही आहेत म्हणून ते असं करतात. पण आता जे लोक शिकले, सवरले, डॉक्टर झाले, वकील झाले, इंजिनियर झाले, आणि मी तर म्हणतो 4वी-5वी शिकलेला माणूस असेल तरी त्याला ह्या घडामोडी दुनियात काय घडामोडी घडतात हे समजत नाही का? आजच्या कार्यक्रमाला लाभलेले आयुष्यमान भंतेजी यांचे मी बुद्धविहार पंच कमिटीतर्फे मी सर्वांचे आभार मानते. तसेच उपासिका आणि उपासिकांचे सुद्धा मी आभार मानते. आणि आजचा कार्यक्रम इथे संपला असे विचारतो.